नमस्कार मैत्रिणींनो. सखी, आज आपण कार्यक्रमामध्ये श्रीमती राधादेवी गोयंका कॉलेजच्या गृहविज्ञान प्रमुख ज्या आहेत सोनल कामे अंबेरे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी सादर करते सूरज गोळे यांच्यासह ज्योती हातेकर तुमचं स्वागत करते. नमस्कार मॅडम. आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय आपल्या सखींसोबत मांडणार आहोत, त्यांच्यासाठी मांडणार आहोत आणि त्या विषयाला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम तर महिला सक्षमीकरण काय आहे आपण ते सांगूया. हो, निश्चितच आपण जाणून घेऊया महिला सक्षमीकरण म्हणजे काय. आज आपण सगळीकडेच पाहत आहोत की हा विषय खूप जास्त चर्चेस येत आहे, ज्याला वुमन एम्पॉवरमेंट पण म्हणतो आपण. मग सक्षमीकरणाचा जेव्हा विचार येतो तेव्हा असं एक समाजामध्ये धारणा झालेली आहे की मुलगी शिक्षित झाली की ती सक्षम झाली. शिक्षित झाली म्हणजे ती तिचं अर्थार्जन कमवणार आहे, म्हणजे ती आर्थिकदृष्ट्याही सक्षम होणार आहे, ती आपल्या पायावर उभी राहणार आहे, म्हणजे ती सक्षम झाली. परंतु मुलगी जेव्हा शिकती आहे, ती सक्षम होत आहे, तिचं आर्थिक सक्षमीकरण होत आहे, सामाजिक सक्षमीकरण होत आहे, हे सर्व करण्यासाठी तिचं आरोग्य हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. उत्तम आरोग्य राहण्यासाठी पोषण हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून पोषण सक्षमीकरण हा आज आपला खूप महत्त्वाचा विषय आज आहे असं मला वाटतं. म्हणूनच मी आज आपल्या सर्वांच्या समोर हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि काळाची गरज असलेला विषय घेऊन आली आहे की भारतातील महिलांचे पोषण स्थिती व पोषण सक्षमीकरण. सखी, लक्षात घ्या, आपण आज ऐकणार आहोत आपल्या मॅडमकडनं जे आहे ते महिलांचं पोषण सक्षमीकरण. सक्षमीकरण तर झालं आहे, महिला सबळ झालेल्या आहेत, पण खरंच आपण पोषणाच्या बाबतीत सक्षम आहोत का? आपलं सक्षमीकरण झालेलं आहे का? तर आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. हे काय आहे महिला पोषण सक्षमीकरण, त्याच्याबद्दल काय सांगू आपण? बिलकुलच, आपण जाणून घेऊया. आपण सर्वजणच जाणतो की महिला समाजाची खरी शिल्पकार आहे, घराचा कणा, कुटुंबाची आधारशिला आणि पुढच्या पिढ्यांचे आरोग्य घडविणारी आणि जपणारी अशा महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणारी ही स्त्री. पण आज भारतात लाखो स्त्रिया स्वतःच्या पोषणाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहतात. हे वास्तव खरंच खूप चिंताजनक आहे. म्हणूनच महिलांचे पोषण सक्षमीकरण हा विषय तितकाच महत्त्वाचा. पोषण सक्षमीकरण म्हणजे महिलेला तिच्या शरीराच्या गरजा, योग्य आहार, पोषण तत्व आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्याची जाणीव करून देणे म्हणजेच पोषण सक्षमीकरण. तर हा असा आपला आजचा विषय, महिलांचे पोषण सक्षमीकरण. अतिशय महत्त्वाचं आहे. एके आरोग्य दिनाची थीम पण तीच होती की माता जर सक्षम असेल ना तरच ती पुढची सक्षम पिढी निर्माण करू शकणार आहे. हो, निश्चितच. तर अतिशय महत्त्वाचा विषय हा आहेच. जागतिक आरोग्य दिनाची जर ही थीम असू शकते तर त्याचं गांभीर्य सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आपल्या मैत्रिणींनी. बिलकुलच. काय सांगू आपण याचं काय महत्त्व, आपण डिटेलमध्ये जाऊन काय सांगू की महिलांनी हे का करायला पाहिजे, महिलांसाठीच म्हणून आपण का विचार करतो? महिलांसाठीच हा विचार याच्यासाठी खूप गरजेचा आहे, कारण की महिलेला एक सर्वात मोठा गुण जे परमेश्वराने दिलेला आहे की ती निर्माती आहे. पुढील पिढीचं निर्माण तीच करू शकते. मग ती जर सक्षम असली, पोषण सक्षमीकरण तिचं झालेलं असेल तर निश्चितच तिच्या गर्भात वाढणारे बाळ हे पण एक सुदृढ बाळ जन्मास येईल आणि ते सुदृढ बाळ ह्या देशाच्या प्रगतीमध्ये त्याचा हातभार लावू शकेल. म्हणून एक सर्वस्व असं लक्ष जर दिलं तर सर्वात मोठा बिंदू म्हणजे महिला आहे, कारण की तिच्यापासूनच एक पिढी नवीन निर्माण होणार आहे. जर तीच अनेमिक असली किंवा ती कमजोर असली तर निश्चितच तिच्यातून निर्माण होणारं जे बाळ आहे ते पण तितकंच कमकुवत असेल. मग अशी कमकुवत नवीन पिढी जर आपल्या देशाला मिळाली तर ही कमकुवत पिढी स्वतःचं आरोग्य जपेल की ह्या देशाच्या प्रगतीचा विचार करेल. म्हणूनच आज भारतातच नाही तर जागतिक स्तरावर महिलांचे आरोग्य व त्यांचा पोषण हा खूप मोठा एक ज्वलंत विषय आहे आणि बऱ्याच वर्षांपासून ह्या विषयाला धरून अनेक संघटना
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला आपण WHO म्हणतो ते सुद्धा कार्य करत आहे. आणि आपल्या माननीय पंतप्रधानांनी देखील पोषण माह, पोषण सप्ताह असे अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत. अनेक योजना त्यांनी राबवण्यास सुरुवात केलेल्या आहे, जेणेकरून महिलांच्या आरोग्यामध्ये व पोषणामध्ये एक त्यांच्या स्तरामध्ये काही फरक पडेल, पॉझिटिव्ह इफेक्ट येईल आणि त्या पॉझिटिव्ह इफेक्टचं एक सरळ संबंध तिच्यातून निर्माण होणाऱ्या नवीन पिढीचा आहे. म्हणून महिलांचं पोषण सक्षमीकरण खूप जास्त गरजेचे आहे, कारण की ती कुटुंबाचा कणाच आहे, आधारशिला आहे. जसं आपण आधी पण डिस्कस केलं, ती खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे एक स्त्री जर पोषण सक्षम असली तर निश्चितच ती तिच्या पूर्ण कुटुंबाच्या पोषणाची काळजी घेईल. आणि आजही आपण घेतच आहोत, पण स्वतःला दुर्लक्षित करत आहोत व सर्वांचा विचार करत आहे. तर ह्या गोष्टीचा आपण सर्वांनीच गांभीर्याने इथे विचार करायला हवा की किती गंभीर हा विषय आहे. आणि ह्या विषयाला जर आत्ताच हातात वेळ असताच आपण योग्य रीतीने हाताळला तर याचे आपल्याला दीर्घकाळामध्ये चांगले फळ पाहायला मिळतील. आणि त्या उलटही होण्याची खूप दाट शक्यता आहे. आज आपण समाजामध्ये पाहतो पण की महिला स्वतःच्या पोषणाकडे लक्ष देत नाही आणि वयाची 40 आणि 45 गाठली की त्यांच्यामध्ये एक एक वेगळे प्रकारचे विकार, आपण त्यांना लाईफस्टाईल डिसऑर्डर डिसीजेस पण म्हणू शकतो, ते दिसायला लागतात. आणि जी एकदम धावती एक्सप्रेस ट्रेन होती 40-45 पर्यंत, ती अगदी एकदम पॅसेंजर गाडीसारखी कुठेतरी तिची क्षमता कमी होत जाते. आणि ही क्षमता कमी होती आहे हे याच्यासाठी कारणीभूत एक ह्या प्लॅटफॉर्मवर बोलती आहे, मी स्वतः एक महिला आहे, परंतु ह्या परिस्थितीची जननी स्वतः एक महिलाच आहे. ती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते, खानपानच्या तिच्या सवयांकडे तिचं योग्य लक्ष नाही आहे, ती समतोल नाही राखत आहे. तिला असं वाटते की मी फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्ट मीच केली पाहिजे, सगळी कामं मीच करायला पाहिजे. अगदी बरोबर, सर्व कामं मीच करायला पाहिजे आणि सगळ्यांनी मला म्हटलं पाहिजे की तू किती काम करते आणि तू किती चांगली आहे. एक अट्टाहास निर्माण होऊन जातो त्याच्यामध्ये, मला हे असंच हवंय, मला हे माझ्या अशाच पद्धतीने हवंय. तर ह्या सवयी पण घातक आहेत, निश्चित तिच्यासाठीच घातक आहे. कारण आता तुम्ही समाजामध्ये जर कधी पाहाल, आपण पाहतो म्हणजे आपल्या शेजारी, आपल्या घरातही असतात हे उदाहरणं की महिला सकाळी सुंदर छान नाश्ता बनवणार, स्वयंपाक बनवणार, मुलांना, आपल्या पतीला, सासू सासऱ्यांना बसून गरम गरम जेवू घालणार आणि नाश्ता पण देणार, पण त्या स्वतः नाही, मला आता हे काम करायचं बाकी, ते काम करू दे, मग माझी देवपूजा राहिली, माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, ते सगळं काम करण्यामध्येच ती 12 ते 1 वाजवते आणि स्वतःच नाश्ता स्किप करत असते. नाश्ता स्किप करणं ही खूप छोटीशी बाब आज वाटत असेल, परंतु दीर्घ काळाने ह्या नाश्ता स्किप करण्याच्या घाणेरड्या सवयीचा तिच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होणार आहे. आणि महिला म्हणजे इतक्या त्या बोल्ड असतात की कोणतंही कुटुंबावर संकट आलं ना, सर्वात पहिले ती उभी असते, एकदम सक्षमरित्या उभी असते की ते संकट मी पेलणार आहे, माझ्या नवऱ्याची, माझ्या मुलांची, माझ्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी मी घेणार आहे. आणि एकदम फ्रंटलाईन वॉरियर सारखं त्या उभ्या राहून ते सगळं संकटामधून पार पडायला कुटुंबाची साथ देतात. खरं तर ती सक्षम आहे सगळ्या निर्णयांसाठी, कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी. आता तर ती आर्थिक सक्षम पण झाली आहे. पण तुम्ही जो हा विषय मांडला की आज जर तिने स्वतःच्या आहाराकडे लक्ष दिलं नाही तर येणारी पिढी पण कदाचित दुर्बल जन्माला येणार आहे. आणि त्यासाठी मैत्रिणींनो, आज आपण या विषयावरती चर्चा करतो आहोत की पोषण साक्षर होणं जास्त महत्त्वाचं आहे. बिलकुल, महिला एवढी सबळ आहे की प्रत्येक संकटाला तोंड द्यायला, तुम्ही सांगितलं आत्ताच की सगळ्यात फ्रंटवर तीच उभी राहते की मी आहे ना, मैं हूं ना, बरोबर. तर ती असतेच, पण तिने स्वतःकडे लक्ष द्यावं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याबद्दल खूप छान बोलता आहात तुम्ही. तर आपण तिला सांगूया की तिने का हे करणं गरजेचं आहे. ती तिच्याकडनं होणाऱ्या चुका पण मला असं वाटतं कान धरून आपण आज सांगायला हव्यात. जसं तुम्ही सांगितलं, ती नाश्ता स्किप करते आहे. सुशिक्षित महिला असो, समजूतदार महिला असो, काही असो, पण ती स्वतःच्या जेवणाकडे लक्ष देत नाही. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून तिचा हा प्रवास सुरू होतो. पुढे आपण सांगू. निश्चित तुम्ही जे एक म्हटले मैं हूं ना, हर एक कठिनाई को सामना करने के लिए मैं हूं ना, पण जेवणाचं किंवा फळं खाण्याचं, ड्रायफ्रुट्स खाण्याचं, कुठलाही खाण्याचा पदार्थ म्हटलं ना, अभी मेरे पास टाइम नहीं है, मैं बाद में खाऊंगी, हे त्यांचं एक पेटेंट वाक्य आहे. मैं अभी नहीं खा सकती, मैं बाद में खाऊंगी, आप खा लो.
हे जी वाक्य आहे ना ते तिच्या रुजलं आहे, जीन्स मध्ये रुजलं आहे. जसं सगळ्यांनी आग्रह जरी केला आपण ठेव बाजूला, मी हातातलं काम संपलं की घेते. बिलकुल. आणि नंतर कधीतरी तो नाश्ता खाल्लाही नाही जात आणि केलाही नाही जात, कारण की जेवणाची वेळ होऊन जाते. तर ही खरंच एक कंडिशन अशी आहे की याची गांभीर्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने तर घेतलंच पाहिजे, पण स्वतः महिलेने घेतलं पाहिजे. तिने अट्टहास नाही केला पाहिजे की माझ्या आरोग्याची काळजी दुसरं कोणीतरी घेणार आहे. आता आपण पाहतो एक आपल्या सभोवताली एक असं वातावरण आहे की दिवसभर खूप सारे कामं करणारी स्त्री संध्याकाळी अशी एकदम तिच्यात एनर्जी, बिलकुल एकदम कोमजलेल्या फुलासारखी ती होऊन जाते. आणि तिला जर काही त्रास असेल आणि तिची अपेक्षा अशी असते की मला कोणीतरी विचारलं पाहिजे, मला म्हटलं पाहिजे की नाही तू दवाखान्यात चल. ते मग त्याच्यामध्येच खूप आनंद की मला 4 वेळेस कोणी म्हणतंय की तू चल, आणि तरी ती जाणार नाही, ती जात नाही. की माझं फक्त तुम्ही म्हणा मला, त्यातच आनंद आहे तिला, ती जाणार नाही. अल्पसंतुष्ट भाव असतो तिच्याजवळ, तो असतो. आणि तिचं म्हणजे प्रत्येक स्त्रीचं हे खूप छानसं औषध आहे जे कोणत्याच डॉक्टरने प्रिस्क्राईब नाही केलेलं आहे. कितीही तिला त्रास असेल ती संध्याकाळी झोपते आणि सकाळी पूर्ण टवटवीत फुलासारखी परत त्याच काम करायला हजर राहते. म्हणजे हा तिचाच इलाज आहे की मी रात्रीची झोपली की मी नीट होऊन जाते. आणि हे नीट होणं असं एक ते सायकोलॉजिकल असू शकतं, परंतु याचं दीर्घकालीन जो परिणाम आहे तो आरोग्यावर निश्चितच होणार आहे. म्हणून या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे. तर मी आज या माध्यमातून सर्वांना एक विनंती करू इच्छिते, स्पेशली महिलांना, की आपलं आरोग्य, आपलं जीवन हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपल्यावर आपल्या पूर्ण कुटुंबाची धुरा आहे. आपल्या कुटुंबामध्ये आपलं खूप जास्त महत्त्व आहे आणि हे महत्त्व आपल्यालाच कळायला हवं. दुसरं कोणी येऊन आपल्याला सांगेल तेव्हा आपलं महत्त्व आपल्याला कळेल असं होऊ देऊ नका. शेवटी हातातून वेळ गेल्यानंतर फक्त पस्तावा हा शब्द हातात राहतो, तर त्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. हो ना. ऐक सखी, तुला सगळ्यांचं, आमचं सगळ्यांचं सांगणं आहे, म्हणणं आहे, आर्जव आहे की स्वतःच्या तब्येतीकडे आधी लक्ष दे, स्वतःच्या पोषणाकडे आधी लक्ष दे. आणि घरातली स्त्री जे काही खाणार आहे ती पोषण सक्षम जेव्हा होणार आहे तेव्हा कुटुंबाची पण, मला असं वाटतं की लहान मुलं जी आजकाल मागतात की आम्हाला नूडल्स पाहिजे आहेत, आम्हाला वेगळं काही काही पाहिजे आहे, तर एखाद्या वेळेला होतं असं की बिझी आहे स्त्री आणि म्हणून देऊन टाकलं किंवा हट्ट आहे. पण जेव्हा तिला ह्या सगळ्या गोष्टींसाठी समजणार आहे तर ती निश्चितच कुटुंबाचं पण खूप चांगल्या पद्धतीने पोषण करू शकणार आहे. सखी, आपल्या मुली आहेत, आपल्याला त्यांना सुद्धा मला असं वाटतं हे पोषण सक्षमीकरण जे आहे ते शिकवायला हवं आहे. निश्चितच. कारण आज आपल्या मैत्रिणी ज्या आहेत की कोणी 30च्या उंबरठ्यावर असेल, कोणी 40च्या उंबरठ्यावर असेल, पण येणारी नवीन पिढी आहे तर त्याला आपण सक्षम घडवलं पाहिजे. आपण सांगितलं की नवीन प्रजनन तिच्या हाती आहे, त्याच्यामुळे तिने खूप सक्षम असावं या बाबतीमध्ये. तिचं आरोग्य चांगलं असावं, तेव्हा कुठे येणारा नवीन जीव जो आहे त्याला कुठलं व्यंग नसणार आहे. बिलकुल. कारण वरून जर तुम्हाला वरवर जर एखादं बाळ तुम्हाला छान दिसतं आहे पण ते जर दुर्बल असेल, वीक असेल, तर तुम्ही सांगितलं की तो देशाच्या विकासाला हातभार लावेल की स्वतःची तब्येत बघेल, हा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी पण अशी जर पिढी निर्माण झाली तर देशाने स्वतःचा विकास करावा की अशी बालकं सांभाळावीत, अशी पिढी सांभाळावी, हा पण एक प्रश्न निर्माण होणारा आहेच. आणि म्हणूनच आपल्याला हे जे सक्षमीकरण आहे हे प्रचंड महत्त्वाचं आहे. तर या सक्षम होण्यामध्ये कशाचा समावेश करता येईल, काय काय आपण सांगू की त्या बाबतीत त्यांनी काळजी घेतली पाहिजे? निश्चितच. आपण पोषणाचा जेव्हा विचार करतो त्याआधी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मी तुम्हाला सध्याची स्थिती काय आहे ती आधी जाणून घेऊ, म्हणजे कसं आपल्या श्रोत्यांना त्याचं गांभीर्य लक्षात येईल. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणच्या अहवालानुसार 15 ते 49 वयोगटातील जवळपास 57% महिला अनेमियाने ग्रस्त आहेत. म्हणजे हा आकडा आज खूप मोठा आहे, 57%. त्यातल्या त्यात 23% महिला ह्या अंडरवेट आहे. अंडरवेट म्हणजे त्यांच्या हाईटला जितकं वजन एक हवं त्यापेक्षा त्यांचं वेट कमी आहे. आणि ग्रामीण भागात ही स्थिती अजूनच गंभीर आहे, कारण की जसं आपण पूर्ण तो विषयच त्याच्यावर सुरू आहे की त्यांचं स्वतःचं दुर्लक्ष आहे. तर दुर्लक्ष दूर करण्यासाठी महिलांना तर सर्वात पहिले पोषणाबाबत शिक्षण देणं खूप जास्त गरजेचं आहे की पोषण कसं गरजेचं आहे तुमच्या शरीरासाठी. कारण की हे शरीर जर चालणार आहे, या शरीराला चालू ठेवणारे इंधन म्हणजे पोषण आहे. आणि पोषण हे फक्त आणि फक्त आपल्याला अन्नातून मिळणार आहे. तर ह्या अन्नाचं किती महत्त्व आहे, एक समतोल आहार तुम्ही
तुम्ही घेतला पाहिजे, योग्य वेळा आपल्या जेवणाच्या पाळल्या पाहिजे आणि त्या ताटामधल्या अन्नाला एक संतुष्टतेचा भाव ठेवून ते अन्न ग्रहण केलं पाहिजे. नाही तर सतत टेन्शन एक माइंडफुल ईटिंग ज्याला म्हणतो आपण, ते कॉन्सेप्ट आहेच. तर ते एक सतत टेन्शन, मला हे करायचं, मला ते करायचं, आणि कसं तरी काहीतरी कोंबायचं तोंडामध्ये आणि पोट भरण करायचं आहे, कारण की त्या पोटाला भूक लागली आहे, तुमच्या मनालाही भूक नाही आहे आणि कसलीच नाही आहे, फक्त ते पटकन कोंबायचं आणि पुढच्या कामाला लागायचंय. तर माइंडफुल इटिंगचा पण निश्चितच आपल्या आरोग्यावर डायरेक्ट इफेक्ट होत असतो. तर म्हणून आपण एक शांत चित्ताने, काम तर होणारच आहे, आत्ता होईल की 10 मिनिटांनी होणार आहे, परंतु हे जे जेवणाचे तुमचे 20-25 मिनिटं आहेत, त्या 20-25 मिनिटांमध्ये तुम्ही काय खात आहात त्या खाण्याचा आनंद घ्या. आणि आपल्याला हे अन्न आज मिळतंय तर आपण खरंच खूप नशीबवान आहेत. असे पण लोक आहेत समाजामध्ये की ज्यांना 2 वेळचं पोटभर जेवण पण नाही मिळत आहे. तर आज हे ताट माझ्यासमोर वाढलेलं आहे, प्रत्येक महिलेने असा विचार करायला पाहिजे की हे ताट जे माझ्यासमोर वाढलेलं आहे, हे अन्न मला ग्रहण करायला मिळतंय तर मी किती नशीबवान आहे. तर या अन्नाचा अपमान न करता त्याला आनंदाने मी ग्रहण केलं पाहिजे. जेव्हा अशा भावनेने स्त्री जे काही ताटामध्ये तुमच्या आहे त्या भावनेने जर तुम्ही ते अन्न ग्रहण केलं तर निश्चितच त्याचा एक सायकोलॉजिकल इफेक्ट तुमच्या शरीरावर होणार आहे आणि ते अन्न पचन होण्यामध्ये पण निश्चित फायदा होणार आहे. हा रिसर्च बेस्ड फाइंडिंग आहे की सायकोलॉजिकली तुमचा इम्पॅक्ट होत असतं. तर तुम्ही पहा, आपल्याला स्ट्रेस टेन्शन असलं की आपण पहिलं काय करतो, जेवण नाही करत. घरामध्ये कुणबुन थोडीशी झाली, आता परिवार म्हटलं की भांडायला भांडं लागणारच आहे. आणि महिलांची सर्वात म्हणजे घाणेरडी सवय, अगेन हा शब्द वापरेल मी, की भांडण झालं काय झालं तर मी जेवणार नाही. सगळं पहिला राग जेवणावर. त्या जेवणामुळे आज हे शरीर, जे देहरूपी शरीर आहे आपलं, हे चालू आहे, याची साथ आहे म्हणून सगळंच काही करू शकतो. आज तुम्ही इथे बसलाय, मी तुमच्या समोर बसले, हे काय, कारण की आपण आपल्या शरीरात जे काही पोषक घटक गेले पाहिजे याची काळजी घेतो. रोज काहीतरी कुणबुन झाली आणि मग जेवणार नाही म्हटलं तर तुमच्या शरीरावर त्याचा असर होणार आहे. आता ह्या उलट पुरुष मंडळी किंवा लहान मुलं पहा तुम्ही, ते हट्ट करतात की मी जेवणार नाही, पण शेवटी ते जेवण करून घेत असतात. आपण त्यांना जीव घालतोच. ते आपलं काम आपण पूर्ण करतो. आणि जेवढं आपण जिद्दी असतो तेवढे समजा पुरुष नसतात, ते 1-2दा म्हणतील जेव ग, नाहीच आपण जेवलं, ठीक आहे तुझी मर्जी, तुला नाही जेवायचं, मग आपल्याला अजून राग येतो. मग आपण अजून जर खायची इच्छा असली, भूक असली तरी त्या जेवणाला टाळतो. मग हे जे जेवणाची टाळण्याची सवय आहे याचा मग दुसऱ्या दिवशी निश्चितच आरोग्यावर अजून परिणाम दिसतो. अगदी सोप्या भाषेमध्ये कामं पण आपण वाढवून ठेवली आहेत, या भावना पण आपण लावून ठेवल्या आहेत. माझं शरीर आहे, मला जेवायचं आहे, दुसऱ्या कोणी तुमचं येऊन आर्जव करण्याची गरज नाहीये, त्याच्यावरती कुठला राग काढू नये. ते आपलं उदरभरण आहे, आपण ते स्वतः करायचंय, आनंदाने करायचंय. तुम्ही सांगितलं की मानसिक स्थितीचा पण खूप जास्त परिणाम असतो. हो, ते तर आहे. आपण नेमकं आपल्यासाठी काय आवश्यकता आहे हे जाणून घेऊन स्वतःसाठी आपण जर जागरूक असलो ना, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःसाठी आणि मग कुटुंबासाठी करू शकतो. बिलकुलच ते गरजेचं आहे. आणि शेवटी हे पहा, कसं असतं ना ज्योती मॅडम, काही पर्याय आहे का पोषणाला, तुम्ही सांगा मला. पोषणाला पर्याय नाही, सध्या तरी कुठलंच नाहीये. तर मग जर पर्यायच नाही आहे आणि आपल्याला शरीरही शेवटपर्यंत साथ कोणीच नसतं देत, फक्त हे शरीर आहे तोपर्यंत आपल्याला सगळं काम आपण करू शकणार आहे. करायचं खूप सारं आहे, म्हणजे शरीर मागतही तर काही जास्त नाही ना. सध्याच्या स्थितीमध्ये तर खूपच जास्त गरजेचं झालेलं आहे, कारण की फास्ट फूड, जंक फूडचं एक फॅड आलेलं आहे आणि हॉटेल्सचं बिझनेस वाढत चाललेलं आहे. कोणतंच हॉटेल तुम्ही पहा जिथे वेटिंग लिस्ट शिवाय तुमचा नंबर नाही लागणार. प्रत्येक, आधी असं होतं कधीतरी महिन्याच्या एखाद्या रविवारी कुटुंब जायचं बाहेर जेवायला, पण आता तर असं झालेलं आहे की आठवड्यातले 2-3 दिवस बाहेरच जेवणाचं पद्धत लागलेली आहे. तर ह्या पद्धतीमुळे काय होतं आहे, बाहेरचं अन्न तितकं पौष्टिक आहे की नाही आहे हा स्तर काही आपण चेक करून नाही पाहिलेला आहे. तर आपण जे सात्विक वृत्तीने घरातलं स्वच्छता राखून करणार आहे त्याची निश्चितच वेगळीच चव राहणार आहे. आणि शेवटी कसं असतं, मुलं आपले बाहेर शिकायला जाणार आहेत, आपण बाहेर जाणार आहेत, बाहेरचं अन्न तर कोणालाही मिळतं. घरातलं जे बनलेलं अन्न हे खाण्यासाठी जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा त्याची किंमत कळते. गरज असेल तेव्हा तो भाग वेगळा असतो. आपण बाहेर गावी गेलो आहोत, ती गरज असते तेव्हा भाग वेगळा
आहे, तेव्हा पर्याय नाही आहे. इतर वेळेला मात्र तुम्ही स्वतः बनवून जर खाणार असाल तर ते ताजं अन्न तुमच्यासाठी नक्की पोषक असं असणार आहे. आणि आत्ताच आपण आकडा पण ऐकला की सगळ्या स्त्रिया, तुम्ही सांगितलं 57% स्त्रिया ॲनिमिक आहेत ना. एवढं जर मला आयतं पण मिळत आहे तर मी ॲनिमिक का असावं? बरोबर. आपण पाहतो जिथे जिथे रक्तदानाचे शिबिर असतात तर तिथे पण अर्ध्या महिला कट याच्यासाठी होतात कारण त्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं, डी व्हिटॅमिन कमी आहे किंवा अजून बरेचशी कमतरता त्यांच्यामध्ये आढळते. तर हे असं होऊ नये यासाठीच प्रत्येक महिलेनी जागरूक असावं. निश्चित. ही कमतरता माझ्यात असू नये. मी अन्नपूर्ण आहे, मी स्वतः जेवण बनवून सगळ्यांना जीव घालते आहे. तर तिने हे सगळं समजून घ्यावं. याच स्तरावरनं आपण हे सांगूया की ग्रामीण भागातल्या किंवा आपण बघितलं शहरी भागात जर एवढं सगळं अवेलेबल असताना जर ॲनिमिक आपल्याला सापडताय स्त्रिया, तर ग्रामीण भाग किंवा आदिवासी भाग जिथे म्हणता येईल तर तिथली काय स्थिती आहे महिलांच्या पोषणाची? ग्रामीण भागामध्ये तशा तर महिला म्हणजे न्याहारी निश्चितच सकाळी करत असतात. ग्रामीण भागामधल्या महिलांमध्ये अनिमियाचे प्रमाण इतके जास्त नाही आहे, परंतु इतर जे महत्त्वपूर्ण घटक आहे, पोषण घटक, त्याची कमतरता निश्चितच आढळण्यात आलेली आहे. आणि आदिवासी भागांमध्ये तर अनिमिया हा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, कारण की तिथे कमी वयातच मुली गर्भवती राहतात आणि त्या आधीच अनिमिक असतात आणि त्यांच्यातून निर्माण म्हणजे त्यांनी जन्माला घातलेलं बाळ ते पण कुपोषित असतात. आपण पाहाल बऱ्याचशा आदिवासी भागामध्ये किंवा मेळघाट एरियामध्ये आपण पाहतो आहे की अनेमिक मालनरिश्ड कुपोषित समस्या संपलेली नाही खूप आहे. आणि त्याच्यामध्ये एक प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन, ज्याला PEM म्हणतो आम्ही, ते प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन आणि क्वाशिओरकर नावाचा एक आजार जो मुलांमध्ये आढळतो. तो आजार उद्भवण्याचं कारण असं असतं की जेव्हा त्या आदिवासी महिलेला पहिलं बाळ जन्माला येतं, पहिलं बाळ जन्माला आल्यानंतर लगेचच ती दुसऱ्या मुलासाठी गर्भवती राहते. ती जेव्हा दुसऱ्या मुलासाठी गर्भवती राहते तर पहिल्या मुलाला ती स्तनपान करत नाही. स्तनपान करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण की त्याला अमृत म्हणण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वच पोषक घटक जे बाळाला आवश्यक आहे ते तिच्या आईच्या दुधातून बाळाला मिळणार असतं. परंतु जेव्हा दुसऱ्या मुलाच्या वेळेस ती आई गर्भवती राहते तर पहिल्या मुलाला स्तनपान मिळत नाही आणि त्याला ह्या गोष्टींचा अभाव राहतो आणि लगेच दुसरं बाळ जन्माला येतं. दुसऱ्या बाळाला पोषण मिळतं कारण की त्याचं स्तनपान सुरू राहतं. ह्या पहिल्या मुलामध्ये दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर जो आजार निर्माण होतो त्याला क्वाशिओरकर म्हणतात. प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनचा तो एक प्रकार आहे आणि तो खूप भयावह प्रकार आहे, कारण की तुम्ही मग याचा पुढचा स्तर पाहाल की मुलांचा मृत्यू दर पण ह्या भागामध्ये जास्त आहे. आणि जिथे पाहिलंय दुसरा मुलगा जन्माला आल्यावर पहिल्या मुलामध्ये हे आजार होतो. म्हणून एक चाइल्ड स्पेसिंग ज्याला म्हणतं की दोन मुलांमध्ये अंतर हवा, तो का हवा, कारण की मग पहिल्या मुलालाही 1.5-2 वर्षापर्यंत एक स्तनपान आईकडून मिळालं पाहिजे आणि त्यानंतर जर दुसरं मूल होत आहे तर मग ह्या मुलालाही पोषण स्तर मिळालाय, पहिल्यालाही आणि दुसऱ्यालाही. तर आदिवासी भागामध्ये अज्ञानता खूप जास्त आहे, म्हणजे शिक्षण नाही आहे, जागरूकता नाही आहे. जेव्हा की त्या भागामध्ये सर्व जंगलामधून सगळं चांगलं पौष्टिक मिळतं आहे, रानभाज्या आहेत, परंतु ते बाजारामध्ये आणून विकतात पण ते स्वतः नाही खात. ही गंभीर बाब आहे. असेल तरी तुम्ही जे सांगितलं की मुलांमध्ये जे अंतर कमी आहे हे त्यांना माहित नाही आहे. हे जर त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण झाली ना तर निश्चितच हा जो एक कुपोषणाचा विषय आहे जो आदिवासी भागांमध्ये खूप ज्वलंत आहे, तर याच्यावर उपाययोजना ही एक होऊ शकते. तसे तर सरकारने भरपूर उपाययोजना सांगितलेल्या आहेत, राबवतात पण आहेत. तर जसं त्यांनी पोषण अभियान एकात्मिक दृष्टिकोनातून कुपोषण दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवून हा एक अभियान सुरू केलेलं आहे. परत त्यासोबत अंगणवाडी सेवा, जिथे लहान मुलांबरोबर गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना पूरक पोषण दिल्या जातं. परत प्रधानमंत्री मातृवंदना योजना, ज्याच्यामध्ये गर्भवती महिलांना आर्थिक मदत केल्या जाते. जननी सुरक्षा योजना, सुरक्षित मातृत्वासाठी आर्थिक सहाय्य. आता अशा आणि अनेक योजना आहेत, पण याच्यामध्ये तुम्ही सर्व योजनांमध्ये एक मेन बिंदू पाहाल तर गर्भवती महिलांना खूप जास्त याच्यामध्ये दिले, कारण की ती निर्माता आहेच तर तिचीच काळजी घेणं खूप जास्त गरजेची आहे. आणि आपल्या समाजामध्ये असं कुठेच
कधीच पाहण्यात नाही आलेले की पुरुष कुपोषित आहे की अनेमिक आहेत. हा जो आकडा 57% मी महिलांचा सांगितला तो पुरुषांच्या संदर्भात हार्डली 5% पण नाही निघणार. त्याचं रिसर्च फाइंडिंग माझ्याकडे नाही आहे सध्या, परंतु नाही आपण एक सांगू सरासर समाजामध्ये पाहून तुम्ही पहा, त्यांचे ब्लड रिपोर्ट पण पाहिले तुम्ही तर हिमोग्लोबिनचं स्तर बऱ्यापैकी चांगलं असतं त्यांचं, आणि त्याच तुलनेत महिलांचं पाहिलं तर 10 पैकी 7-8 महिला तर ह्या अनेमिकच निघतात. आताच तुम्ही सांगितलं जसं आपण ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये तसेच रिजेक्ट होतात कारण की त्या स्वतः अनेमिक आहेत, तर त्या काय ब्लड डोनेट करतील. तर ही तेवढीच गंभीर बाब आहे की आपण या सर्वांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. खरं तर कुटुंब वत्सल अशी आपली भारतीय संस्कृती आहे, आणि अशा या आपल्या भारतामध्ये खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल की आज आपल्याला महिलांचं पोषण आढळत नाही आहे. कुपोषण नाही म्हणणार, आपल्याला कुपोषण तिचं होत नाही आहे, ती स्वतः जबाबदार आहे या गोष्टींना, आणि सोबतच स्तनपानाचा दर पण आपल्याला खूप खाली घसरलेला दिसतो. तर दुर्दैवाची बाब आहे, असं होऊ नये, तिला आपल्याला पुन्हा या गोष्टींकडे वळवणं जास्त आवश्यक आहे. योजना पण आपण बघितल्या की अगदी सरकारी पातळीवरती पण काम चाललं आहे. बिलकुल बिलकुल. की महिलांना सगळ्या बाजूनी ती जर ग्रामीण भागात असेल तिथे पण सगळ्या सुविधा जाऊन पोहोचत आहेत, ती जर नोकरी करते आहे तर तिला तेवढ्या सुट्ट्या पण मिळणार आहेत. म्हणजे सगळ्या बाजूंनी तिला सक्षम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे सगळं आहे, तर मला हे समजत नाही की याच्यामध्ये अडथळे काय आहेत, कोणते प्रमुख अडथळे आहेत. अडथळे तसे हे पोषण सक्षमीकरणाच्या दृष्टीमध्ये सर्वात पहिला अडथळा म्हणजे अज्ञान. अनेक महिलांना पोषणाचे महत्वच माहीत नसते, म्हणून त्यांना ते महत्व माहिती नाही आहे, म्हणून त्या त्यांच्या पोषणाकडे लक्ष देत नाही आहे. तर अज्ञान हा सर्वात पहिला अडथळा. दुसरं, जेव्हा आपण एकदम आदिवासी किंवा ग्रामीण दुर्मिळ भागांमध्ये पाहू तर तिथे गरिबी, त्यांना योग्य आहार हा त्यांच्या आर्थिक बोजा योग्य आहाराचा परवडतच नाही त्यांना, त्याच्यामुळे पण एक अडथळा निर्माण होऊ शकतो. आणि काही रूढी परंपरा जे आपण पहिल्यापासून पाहत आलोय ना, आजही आहे की पुरुषांना प्रथम जेवण द्यायचं, मग महिलांनी जेवण करायचं, आणि महिला तर अजून एक पाऊल पुढे, फ्रीज म्हणलं त्यांचं सर्वात प्रिय इक्विपमेंट घरामधलं असेल तर फ्रीज. त्या फ्रीजमध्ये सगळं कोंबून ठेवायचं, आणि मग कालची ही भाजी उरली, परवाचं हे उरलं, ते ती काढून गरम करून ते खाणार आणि ताजं केलेलं पुरुषांना देणार. तर ही जी चुकीची रूढी परंपरा आहे, ह्या रूढी परंपराचा आपण इथे विचार केला पाहिजे. त्यासोबतच शिक्षणाचा अभाव, कुठेतरी आपल्याला अडथळे निर्माण होत आहे पोषण सक्षमीकरण महिलांचे करण्यामध्ये, म्हणून आपल्याला ह्या दृष्टीने पाऊल उचलायला हवेत, जेणेकरून हे अडथळे दूर होतील आणि एक समाज सुदृढ महिलांनी युक्त असेल. आपल्या मैत्रिणींनी काय करायचं, एक जागरूक नागरिक म्हणून म्हणा, तिची जबाबदारी काय आपण सांगू आजच्या कार्यक्रमामधून? आता महिलांचं हे जसं तुम्ही थोड्या वेळ आधी बोलले की त्यांचे काही सोशल गॅदरिंग्स असतात किंवा त्या अशा एकत्रीकरण बऱ्याच ठिकाणी आजकाल आपण पाहतो, तर त्या ठिकाणी आपण पोषणासंबंधित जे आज ज्यांनी आपल्या श्रोत्यांनी ऐकलेलं असेल किंवा काही ज्ञान त्यांना आहे, तर हे ज्ञान याचा प्रसार केला पाहिजे की पोषण किती महत्त्वाचं आहे. आणि हे जेव्हा प्रसार होईल, घराघरामध्ये होईल, तेव्हा कुठेतरी फरक येऊ शकेल. यासोबतच शाळांमध्ये मुलींना आहाराचे महत्त्व शिकवले पाहिजे. बरेच शाळा महाविद्यालयांमध्ये दरवर्षी या संबंधित कार्यक्रम राबवले जातात, गेस्ट लेक्चर्स राबवले जातात, घेतले जातात. त्यातूनही एक जागरूकता निर्माण होऊ शकते. यासोबतच महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यावं. आता महिला आहेत, निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत, परंतु जेव्हा घरचं आज संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा आहे ते तर एकदा मुलांच्या आवडीचं असेल किंवा पतीच्या आवडीचं असेल, स्वतःची आवड तिला माहीतच नाही आहे तिला काय आवडतं, तर तिचं पण हे नाही, आज माझी हे खाण्याची इच्छा आहे, हे मी बनवणार आहे. हे कोणतीच महिला क्वचित 100त एकही आपल्याला दिसायला मिळणार नाही. इनफॅक्ट आपण दोघी पण इथे बसलेला आपणही याचा विचार कधी करत नाही. मुलांना हे आवडतं ते तेच, मग आपली जी आवड असते त्या आवडीकडे आपण कधीच लक्ष नाही देत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा आवाज वाढवू या पोषणासंबंधित करता आहेत. भरपूर काही NGOs पण काम करत आहेत. बरे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजच्या CSR फंडमधून पण प्रोजेक्ट्स राबवल्या जात आहेत. तर ह्या सर्वांमध्ये पण महिलांना पोषणासंबंधित
जर ज्यांना ज्ञान नाही आहे तर अशा व्यक्तींना त्यांच्यासमोर आणावं की ज्यांनी त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यामध्ये त्या स्वतः सक्षम असतील, ते त्यांचं ज्ञान देऊ इच्छितात. बऱ्याच जणांना ते आवडतही नाही ज्ञान वाटायला, पण ह्या संबंधित तर बिलकुल ही एक समाजसेवाच होणार आहे आपल्या सर्वांच्या हाती, की जर आपण महिलांना पोषणासंबंधित जागरूक केलं तर निश्चितच ही आपल्या देशाच्यासाठी आपण प्रत्येकच जण काय बॉर्डरवर जाऊन बंदूक घेऊन आपल्या देशाच्या लढणार नाहीये. ते तर आपले सैनिक खूप चांगल्यारीते करत आहेत, परंतु यांच्या हे फ्रंटलाईन वर्कर्स आहे. आपण बॅकलाईनवर काय करू शकतो तर आपल्या महिलांना शोभा जर जन्माला घालायचं आहे तर जिजाऊ होणं आहे, सशक्त राहणं आहे. बिलकुल बिलकुल. सखी ऐक, आज सोनल मॅडम जे सांगतात ना त्यातला प्रत्येक शब्द कानात साठवून घे आणि स्वतः मला असं वाटतं की आपण सुदृढ कसं राहू याकडे लक्ष दे, स्वतः जागरूक हो. आणि जाता तर काय संदेश द्याल मैत्रिणींना? स्त्रियांच्या पोषणाची जबाबदारी केवळ त्यांची नसून समाजाची आहे. आरोग्यदायी स्त्री म्हणजे आरोग्यदायी समाज. आता वेळ आली आहे केवळ योजनांची घोषणा करण्याची नव्हे, तर खऱ्या अर्थाने पोषण सक्षमीकरणाची क्रांती घडविण्याची. चला तर मग महिलांच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. येत्या काळात पोषण समृद्ध भारत घडविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया. धन्यवाद. खूपच महत्त्वाचा संदेश तुम्ही दिला आहे की सगळे मिळून आपण महिलांचं जे पोषण सक्षमीकरण आहे याबाबतीत त्यांना साक्षर करूया आणि त्याबाबतीत त्या सक्षम कशा होतील याकडे पण लक्ष देऊया. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हा अतिशय महत्त्वाचा विषय होता महिलांसाठी, त्यासाठी तुम्ही त्यांना जागरूक केलं आहे. तर त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद.